नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे विवेक चोपणे आणि मी चाललो आहे मुंबई टू पॅरिस. आणि ही माझी पहिलीच इंटरनॅशनल ट्रिप आहे. आणि आता सध्या मी पुण्यात आहे. मी पुण्यातून मुंबईला निघतो आहे. मी मुंबईहून माझी पहिली फ्लाईट आहे. डायरेक्ट फ्लाईट नाही भेटली मला, कनेक्टिंग फ्लाईट आहे माझी. मी जाणार आहे मुंबई टू इजिप्त आणि इजिप्त टू पॅरिस. चला, पोचलो आपण आता एअरपोर्टला. माझी ही पहिलीच भेट होती एअरपोर्टला. एअरपोर्टची चेकिंग करताना मला 3 तासही कमी पडले, कारण खूप काही चेकिंग होतं. स्टार्टिंगला एअरपोर्टमध्ये एंट्री करताना एकदा चेकिंग असते, नंतर पुन्हा एअरलाईनच्या काउंटरला एकदा चेकिंग असते, त्यानंतर सिक्युरिटी चेकिंग असते, त्यानंतर इमिग्रेशन. हे एवढ्या अख्ख्या प्रोसेसला मला 3 तास लागले. फायनली मी एअरपोर्टच्या काउंटरला पोचलो आणि पोचल्यानंतर पहिली झलक प्लेनची. प्लेनमध्ये एंट्री करताना मला एक मनात खुशी पण होती आणि मला भीतीही वाटत होती, कारण पहिलाच प्रवास होता. रात्रीची 3 वाजता फ्लाईट असल्यामुळे मला बाहेरची शूटिंगही नाही करता आली. मला टेक ऑफ करताना शूटिंग करायची होती, पण मी ते नाही करू शकलो. पूर्ण 6 तासाच्या जर्नीनंतर इजिप्त एअरपोर्ट आलं. लँडिंग करताना जसं एक्झाम्पल आपण एकदा झोपाळ्याहून कसं खाली येतो, तसं एकदम एक्झॅक्ट तशीच फिलिंग होती. एकदम असं पोटात गोळ्या येल्यासारखं झालं. आता आपण इथून दुसरं प्लेन घेणार आहोत आणि हे प्लेन आधीपेक्षाही जरा खूप मोठं आहे प्लेन. आता टेक ऑफ होत आहे, पण आधी आपण प्लेनमध्ये बसता दोनदाच भीती वाटते, टेक ऑफ करताना आणि लँड करताना. वर असल्यावर अजिबात भीती वाटत नाही. حضرات سادة السادة ضغط بسلامة على مطار شارل ديغول الساطر عن حسب التوقيت. चला, आपण आता पॅरिसला लँड झालो आहोत आणि लँड झाल्या सगळ्यांनी एकदम टाळ्या वाजवल्या. हे माझं हॉस्टेल आणि इथं पर नाईट चार्ज आहे 3,500. इथे मी 3 दिवस होतो.
मी हॉस्टेलला पोचल्यावर एका मित्राची ओळख झाली. हा पेरू देशातला होता. हे पॅरिसमधील अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर चर्च आहे. ती मोनमार्त्रे टेकडीवर वसलेली आहे आणि पॅरिसमधील सर्वात उंच ठिकाणांपैकी एक आहे. Oh. Yeah, I got for you. You know it's true. Everything I do. Whoa. Do it for you. स्मशानभूमी, मोर्दा प्लसेस. Eiffel Tower. Ici, on va s'arrêter pour la visite du premier étage. C'est comme vous voulez. Vous restez dans l'ascenseur pour redescendre. Ici, vous allez trouver le...
हे पॅरिसमधलं तिसरं प्रसिद्ध संग्रहालय आहे. ह्याचं नाव लुव्र म्युझियम आहे. हे जगातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध संग्रहालय आहे. हा आधी आय थिंक राजवाडा होता, नंतर ते संग्रहालयात बदलले गेले. इथं सुमारे 35,000पेक्षा जास्त ऐतिहासिक वस्तू आणि कलाकृती ठेवलेल्या आहेत. इथं मोनालिसा पेंटिंग ठेवलेली आहे आणि प्राचीन मूर्त्या वगैरे आहेत. रोमन शिल्पकलाचे सगळे तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला इथं दिसत असेल एवढी मोठी रांग कसली. हे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या फ्रायडेला 6 नंतरनं फ्री एंट्री असते. असं तुम्ही कधी पण गेलात तर ह्याचं ऑनलाईन बुकिंग आधी करावं लागते. हे मला माहिती होतं की पहिल्या आठवड्यात मी त्यानुसारच सगळं प्लॅनिंग केलं होतं आयटनरी. Because I can hear like it's Eu só paguei o guia pra mim escutando, que eu gosto. Ninguém aqui gosta, eu paguei pra mim. Beleza. Não, mas eu sou assim, cara, melhor eu ही मोनालिसा पेंटिंग पाहण्यासाठी लोक लांब लांबून येतात, कारण हिच्या हास्यात एक वेगळंच गूढ दडलेलं आहे. मोनालिसा पेंटिंग पाहण्यासाठी जगभरातून लोक इथे येतात. तिचं